या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. सोलापुरात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर, दूषित पाण्याचे बळी असल्याची चर्चा. सोलापुरात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर, दूषित पाण्याचे बळी असल्याची चर्चा. सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील 2 विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत महापालिकेला या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं भागातील नागरिक सांगतात. बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील मरण पावलेल्या या मुलांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. इयत्ता 9वी मध्ये हे विद्यार्थी शिकत असल्याची माहिती मिळते. आणखी 2 विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं समजतंय. शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली. नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या. यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात. माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार कोठे यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं पोस्टमॉर्टम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. कारवाई करा. आता यांचे आणखीन काही 10-15 मुलांची तब्येत इथं आजारी आहे. इथं तातडीने ट्रीटमेंट चेकअप घेतलं पाहिजे. मेडिकल टीम आपली पूर्ण येऊ द्या. प्रत्येक घरोघरी झालं पाहिजे करून. आणि कोणालाही इथं म्हणजे आता हे पाणी प्यायला देऊ नका. पर्यायी टँकरची व्यवस्था झाली पाहिजे आणि लाईनचं पण काम त्वरित घ्यायला सांगा साहेब करून. हो, शाळेतलं काही कारण वाटत नाही. ते योगायोगाने एका शाळेतले विद्यार्थी आहेत, पण ह्या गल्लीतल्या सगळ्यांनाच तीच तिथे. हो नाही सर, पाणी आता तिने दाखवत येत ना पूर्ण सगळ्यांच्या घरात आलेलं. हो हा नाही, ते 8वी-9वीचे विद्यार्थी आहेत ना सर मोठे, ते म्हणतात तशी काही स्थिती नाही, पाणी स्वच्छ. एक डॉक्टर कोर्स आहे. नाही म्हणतात. हे सगळे एका झोपडपट्टीतले एका गल्लीतलेच आहेत. हो ठीक लगेच ऑलरेडी सांगितलं. आता ट्रीटमेंट करणार मेडिकल टीम येणार आहे. आहे सगळं. तुमचं नाव काय? शंकर मेटे. सांगतो जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे. त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं. अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात. त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं. पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं. इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल. नागरिकांनाही विनंती केली आहे जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावर उपचार करून घेतलं पाहिजेत. त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत. आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे. त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक
3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.